आजचा दिवस असा जाईल असं जरासुद्धा वाटलं नव्हतं. असो, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाप्पाजवळ हीच प्रार्थना आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. तर चला मग सांगते आज माझ्याबरोबर काय घडलं. आज सकाळी 4 वाजल्यापासून अक्षराला उलट्या आणि जुलाब चालू झाले. आता हे कशामुळं चालू झाले हे माहिती नाही, पण अक्षरा पहाटे 4 वाजल्यापासून जागी होती आणि बघू शकतात अख्खा दिवस असा रडण्यातच गेला. तिला थोडंसं संध्याकाळी खेळवलं. खरं तर हा ब्लॉग संध्याकाळपासूनच चालू होत आहे. आणि हो, मला ना संक्रांतीला ह्या 3 गोष्टी मिळालेल्या आहेत वाण म्हणून. तुम्हाला काय काय मिळालं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ह्या 3ही गोष्टी मला प्रचंड आवडलेल्या आहेत. म्हणलं चला तुम्ही पण आहात मैत्रिणी, तुमच्याबरोबर पण शेअर करूया. अक्षराला तर मी खेळवत होते. स्वतःसाठी पण थोडासा चहा बनवला. म्हटलं चला थोडंसं फ्रेश होऊया, त्याशिवाय आपल्यालाही बरं वाटणार नाही आणि आपल्या बाळालाही. मग नंतर अक्षरासाठी आणि अंतरासाठी दोघींसाठीही मस्त असे डाळिंब सल्ले होते. त्या दोघींना ते दिले. खायला थोडीशी कुणकुण करत होत्या, पण नंतर आनंदाने खाल्ले. आता हे उलट्या आणि जुलाबाची तर साथ चालू आहे असं म्हणतात, पण आता हे कितपत खरं आहे मला पण नाही माहिती. संध्याकाळच्या जेवणात होती मस्तपैकी पोळी, बटाट्याच्या काचऱ्या आणि गणपती बाप्पासाठी गोड म्हणून होता शिरा. आणि त्याचबरोबर होते तिळाचे लाडू, कारण असं म्हणतात की आज बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा असतो. ते पण बनवले होते. गणपती बाप्पा तर दाखवतेच तुम्हाला आमच्या घरचे. चला बघूया. आणि हो, तुम्हाला ना संक्रांतीचं काय वाण मिळालं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू